टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सामदाम दंडभेदानं भाजप या निवडणुकीमध्ये उतरलं, कसं बघताय? तुम्ही सांगा, 15 वर्ष भाजप सत्तेत आहे का नाही? मग काय भाजपवाल्यांनी पैसेच नाही कमावले असं म्हणणं आहे का? म्हणजे सगळे भाजपवाले एवढे हरिश्चंद्र आहे का? 1 रुपया कोणी खात नाही भाजपवाला, कुठंच पैसे घेत नाही, सगळे बिलकुल हरिश्चंद्रासारखे आहे। असं काही आहे का? पैसे तर कमावलेच, लावणार कुठं? एवढे पैसे कसे सापडतं एखाद्या आमदाराच्या घरी? हो, इथे तर काही लोक जर आम्ही पाहतो का 10% शिवाय तर कामच करू देत नाही। 10% पहिले घेऊन जावं लागतं मग काम होतंय, ही अवस्था आहे। आणि मग या सगळ्या ना खाणे दूंगा ना खाऊंगा, इथं रोज खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही। तुम्ही सांगा, ईडीमध्ये सगळ्यांचा पकडले गेले, मग सगळ्या विरोधी पक्षातला एकावर ईडीवाल्यानं एकाही भाजपवाल्यावर कारवाई केली का? याचा अर्थ सगळे भाजपवाले म्हणजे हरिश्चंद्राच्या औलाद आणि बाकीचे सगळे करप्शनवाले। हे लोकांना अनुभव येत आहे धीरे धीरे। ज्या धर्माच्या नावानं व्होटिंग घेतले त्या धर्मातलेच लोक यांना ठोकणार आहे, कारण ते आता उपाशी राहून मरत आहे ना। तिथं शेतकरी संताप व्यक्त करतं, इथं आम्ही पाहतोय कामगार व्यक्त करतोय, कामगार मरायला लागला। 6 आत्महत्या झाल्या अच्चरपूरच्या कामगारांच्या, ते हिंदू नव्हते का? 12 ते 13 आत्महत्या रोज शेतकऱ्यांच्या होते, ते हिंदू नाही आहे का? जाते कुठे तुमचं हिंदुत्व? हिंदुत्व म्हणजे काय, निवडणुकीपुरतंच वापर करता का त्याला? लोकांना समजून धीरे धीरे। हा डाव आहे भाजपचा। तुम्ही स्वाभिमान तरी एकत्र आहे का? तुमचा नवऱ्याचा पक्ष तो इथं भाजपच्या विरोधात माणसं उभे करतं आणि नवनीत राणा भाजपच्या प्रचाराला येतं, मग दिवसा भाजपचा प्रचार, अंदरून स्वाभिमानचा प्रचार। इथं कुठे गेलं बटेंगे तो कटेंगे? म्हणजे तुमच्या वेळेस बटेंगे तो कटेंगे नाही, आम्ही आहे मूर्ख बनवाले बटेंगे तो कटेंगे। तुम्ही स्वाभिमान भाजपच एकत्र लावत नाही अचलपुरात। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।